श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की 72 तासात स्वामींचं नामस्मरण करायचं आणि आपल्याला प्रचिती हवी असेल तर नामस्मरण 72 तास करून कशी आपल्याला प्रचिती मिळेल. किती वेळा काय होतं की खूप मोठं संकट असतं, आपल्या हातामध्ये पैसा येता येता आपल्याहून दूर चालला जातो. जॉबचं ऑफर लेटर येणार होतं पण ते ऑफर लेटर पण येत नाही. म्हणजे असं म्हणतात ना की तोंडाशी आलेला घास आपल्याहून खूप दूर चालला जातो. जर अशी परिस्थिती असेल तर आपण 3 दिवस स्वामींचे नामस्मरण कसे करावे. कारण की असं म्हटलं जातं की सगळं काही ब्रह्मांडामध्ये आहे. तुमची इच्छापूर्ती सुद्धा ब्रह्मांड करून देतो. आणि ब्रह्मांड म्हटला म्हणजे स्वतः आपले श्री स्वामी समर्थ. तर आपण त्यांची सेवा नक्कीच करतो. किती वेळा काय होतं की सेवा करतो, मंदिरामध्ये बसतो पण मन आपलं स्थिर नसतं. जर मन स्थिर नसेल तर ब्रह्मांडाशी आपला संपर्क होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्याला कोणतीही प्रचिती यायला खूप वेळ लागून जातो. तुम्ही जेव्हा ही 72 तासाची उपासना सुरू कराल तर जेव्हा आपण ही उपासना करतो तर वरवरची उपासना नका करू. ही उपासना आपल्याला करायची आहे बिलकुल मनापासून. कारण की आध्यात्मिक आणि जे वैज्ञानिक कारण आहे ते वैज्ञानिक कारणांमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की जेव्हा आपण वारंवार कोणाचं नाव घेतो, नामस्मरण करतो तर त्या नामस्मरणामध्ये एक ऊर्जा असते आणि ती जी ऊर्जा असते ती आपल्या चक्रला जागृत करते, त्याच्यामध्ये एनर्जी येते. तर जेव्हा चक्र जागृत होतात तर जी ऊर्जा निर्माण होती ती ऊर्जा निसर्गाशी जाऊन जुळून जाते. जेव्हा त्यांच्याशी जुडाव येतो तेव्हा आपल्याला त्या ऊर्जाशी आपला संपर्क होतो आणि संपर्क होतो तर आपल्या ज्या इच्छा आहे त्या तिथवर पोहोचतात आणि जेव्हा त्या इच्छा तिथवर पोहोचतात तर आपल्याला त्याची प्रचिती लवकर येते. म्हणून असं विज्ञानने पण सिद्ध केलं आहे की आपल्या जे नामस्मरण आहे ते ऊर्जा निर्मित करतात आणि त्या ऊर्जा निर्मित झाल्याने आपल्या शरीरातले जे चक्र आहे ते जागृत होऊन जातात. म्हणून आपल्याला किती वेळा असं होऊन जातं की आज मी म्हटलं ना अर्ध्या तासात माझं काम झालं. त्याचं कारण हेच आहे की आपलं नामस्मरण असं असतं की आपले चक्र जागृत होऊन जातात आणि आपला संपर्क ब्रह्मांडाशी होऊन जातो. आणि जेव्हा ब्रह्मांडाशी आपला संपर्क होतो ना या निसर्गाशी तेव्हा आपली इच्छा आपल्याला फलश्रुती लगेच मिळून जाते. 3 दिवसाचे अनुष्ठान, नियम आणि तयारी. लक्ष देऊन हे नियम ऐका. पूजा बिलकुल सरळ आहे, उपासना बिलकुल सरळ आहे, पण नियम काही कडक आहे. कारण की जेव्हा आपण नियम घेऊन कार्य करू तर नक्कीच आपल्याला त्याची फलश्रुती सुद्धा मिळेल. पहिला नियम आहे संकल्प आणि वेळ. जर हे अनुष्ठान आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे 4 ते 6 मध्ये केलं तर खूपच चांगलं आहे. नाही तर संध्याकाळी, जी संध्याकाळची वेळ असते त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे. पण सकाळी ह्याच्याकरता कारण की सगळ्या दूर शांतता असते आणि आपलं मन सुद्धा स्वामींशी जुळू शकतं. पण हे लक्षात ठेवा की 3 दिवसामध्ये जी आपण वेळ घेतली आहे ती वेळ बदलता कामा नये आणि संकल्प घेऊनच ही सेवा सुरू करायची. ही उपासना आपण गुरुवारी किंवा मंगळवारी या तुमच्या घरामध्ये कुलदेवताचा कोणता वार आहे त्या दिवसापासून सुरू करू शकता. दुसरा नियम आहे मानसिक शुद्धता आणि मौन. आपल्याला जेव्हा ही उपासना सुरू करू तेव्हा कोणाशी वाईट वागायचं नाहीये, राग चिडचिड करायचा नाहीये, कोणाच्या प्रती ईर्ष्या द्वेष भावना ठेवायचा नाहीये. आणि जर तुम्ही 1 तास मौन ठेवला तर खूप चांगलं आहे, कारण की 1 तास मौनमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. तर हा दुसरा नियम आहे. या दुसऱ्या नियमची पालना सुद्धा तुम्ही लोक नक्की कराल तर फलश्रुती मिळेल. तिसरा नियम आहे जेव्हा आपण उपासना करू तर आपलं तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे नक्की असावं आणि आपण जो आसन घेतोय तो सुती किंवा लोकरीचा आसन घेतला तर खूप चांगलं राहिले आणि आसन बदलायचं नाहीये. एकच वेळ एकच आसन आपल्याला त्या आसनवर बसायचं आहे, कारण की जी ऊर्जा निर्मित होईल ती जमिनीमध्ये जाणार नाही. म्हणून लक्षात ठेवा एकच वेळ एकच आसन आपल्याला नेहमी आणि एकच जागा याचं लक्ष ठेवायचं आहे. पहिल्या दिवशीची उपासना आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे.
धूप दीप अगरबत्ती दिवा लावायचा आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि आपले जे कुलदैवत आहे त्यांची एक माळ किंवा काही त्यांचं स्तोत्र असल्यावर ते आपल्याला वाचन करायचं आहे. हे सगळं आपल्याला मोठ्याने वाचायचं आहे. त्यानंतर 3 माळा श्री स्वामी समर्थ मंत्रचा जप करायचा आहे मोठ्याने बोलून. आणि हे मोठ्याने बोलता बोलता मनामध्ये हे विचार आले पाहिजे की माझे चक्र जागृत होऊन राहिले. आणि जेव्हा तुम्ही हे उपासना कराले तेव्हा आपलं अज्ञा चक्रवर्ती आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे. आणि मनामध्ये आलं पाहिजे की माझ्या आतले जितके दुर्गुण आहे ते बाहेर निघून राहिले आणि सकारात्मकता ऊर्जा जी आहे तो प्रकाश आहे तो माझ्यामध्ये समाहित होत चालला आहे. हे विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजे ज्या कारणाने आपले चक्र जागृत होतील, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. तर हे विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजे आणि आपल्या नामस्मरणामध्ये स्थिरता आली पाहिजे. मोठ्याने बोललं पाहिजे. हे लक्षात ठेवा की आपले दुर्गुण आपल्याला पहिल्या दिवशी बिलकुल बाहेर काढायचे आहे. म्हणजे चांगले विचार आपल्या मनामध्ये आणायचे आहे, चांगले विचार समाहित करायचे आहे. पहिले नामस्मरण आपण वाचनिक नामस्मरण केलं. आता दुसरं नामस्मरण जे आहे ते उपांशु नामस्मरण आहे. आता उपांशु नामस्मरण कसं करायचं, तर आता बिलकुल दुसऱ्या दिवशी आपल्याला तेच करायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष, आपले कुलदेवताचे आवाहन आणि श्री स्वामी समर्थांच्या 3 माळी. उपांशु नामस्मरणमध्ये आपल्याला बिलकुल हळूहळू म्हणजे जे नामस्मरण आपण करतोय ते आपल्यालाच ऐकू येत आहे, अजून कोणाला ऐकू नाही जात आहे, आपल्याला ऐकू येत आहे. आपलं ध्यान स्थिर करायचं आहे, एकाग्रता आणायची आहे आणि एकाग्रता आणता आणता मनात विचार आला पाहिजे की मी जी काल उपासना केली होती त्यांनी जी ऊर्जा निर्मित झाली होती ती ऊर्जाचं कवच आज माझ्या अवतीभोवती निर्माण होऊन राहिलं आहे. ते कवच निर्माण होत आहे. माझ्या आतल्या गोष्टी ज्या पण दुर्गुण होते ते सगळे बाहेर निघून सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये प्रवेश झालेली आहे आणि त्या सकारात्मक ऊर्जामुळे माझ्या आजूबाजू एक कवच निर्माण होऊन राहिलंय. आणि धीरे 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 आपल्या आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करून स्वामींची जी तुम्हाला जी पण फोटो तस्वीर जे पण स्वामींचं स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर येत असेल त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित करून स्वामींच्या प्रत्येक हावभावाचं आपल्याला दर्शन होतात ते. आणि माझं ब्रह्मांडाशी लहरी जुळत चालल्या आहे. माझ्या जेवढ्या नामस्मरणाच्या लहरी आहे त्या ब्रह्मांडाशी माझा संपर्क होत चालला आहे. माझ्या अवतीभोवती एक प्रकाश निर्मित होत चाललाय. जेव्हा तुम्ही उपांशु नामस्मरण कराल तर आपल्याला या वस्तू धीरे 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 डोळ्यासमोर यायला हव्या आणि स्वामींचं स्वरूप तेजस्वी स्वरूप आपल्यासमोर आलं पाहिजे. तिसऱ्या दिवशी आपल्याला करायचं आहे मानसिक नामस्मरण. पहिलं वाचनिक नामस्मरण झालं, उपांशु नामस्मरण झालं. आता आपण करू मानसिक नामस्मरण. मानसिक नामस्मरणामध्ये आपल्याला बिलकुल शांत बसून जायचं आहे. आपल्याला गणपती अथर्वशीर्ष मोठ्याने बोलायचं आहे, मनातल्या मनात बोलायचं आहे. देवीचं कुलदेवताचं जे आवाहन आहे, जे स्तोत्र आहे ते बिलकुल मनातल्या मनात बोलायचं आहे. आणि स्वामींच्या 3 माळी आपल्याला करायच्या आहे. बिलकुल ना होठ हल्ले पाहिजे, काही नाही. हे जे नामस्मरण आहे हे मानसिक मनातून जायला हवं. मनातच श्री स्वामी समर्थ आपले आप तुम्हाला कानात ऐकू यायला पाहिजे की माझ्या धडकनांमध्ये श्री स्वामी समर्थ आवाज येऊन राहिलाय. जेव्हा या धडकनांमधून तुम्हाला श्री स्वामी समर्थ आवाज महसूस व्हायला लागेल तेव्हा तुम्ही धीरे धीरे ईश्वरीय शक्तीशी जुळणं सुरू होऊन जाले. ते ईश्वरीय शक्तीशी तुम्हाला जोडायचं आहे. लक्षात ठेवा, कारण की विज्ञानी म्हणतोय जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाशी जुळाले तुमच्या लहरी त्यांच्याशी जुळतील तर नक्कीच तुमचं कार्य सफल होऊन जातं. तर आपल्याला धीरे धीरे बिलकुल एकाग्र होऊन, काही नाही ध्यानस्थ बसून एकाग्र होऊन तुम्हाला तुमच्या प्रत्येक धडकनामध्ये श्री स्वामी समर्थांचा आवाज येईल विश्वास ठेवा आणि हा येतो.
तर तुम्ही बिलकुल स्थिर बसा. श्री स्वामी समर्थांचा आवाज तुम्हाला यायला लागेल आहे आणि तेव्हा तुमची ती माळ मोजू नका. मी म्हणते 3 माळी माळ मोजू नका. जेव्हा ध्यानस्थ झाला आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा बिलकुल मंत्रोच्चार ऐकू यायला लागला आणि तुमच्या बिलकुल अज्ञा चक्राच्या तिथे बिलकुल स्वामींचं थेट बिलकुल शांत स्वरूप हसताना तुम्हाला आशीर्वाद देताना या ब्रह्मांडामध्ये स्वामी माझ्याकडे पाहतात ते हे बिलकुल ब्रह्मांडामध्ये सगळे ग्रह फिरतात ते सूर्य आहे चंद्र आहे जे तुमच्या मनामध्ये विचार येतात ते सगळं आहे आणि स्वामी माझ्या डोळ्यासमोर आहे. स्वामींकरता माझ्या मनातून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उच्चारण ऐकू येईल आणि पहा तुम्हाला इतका प्रचंड आनंद मिळेल की त्याची कल्पना सुद्धा तुम्ही नाही करू शकणार. कारण की तुम्ही थेट ब्रह्मांडाशी जुळलाय, स्वामींशी जुळलाय, स्वामींची तुमच्या लहरी स्वामींच्या लहरींशी जुळून गेलाय आणि तुम्हाला लगेच चांगली बातमी मिळेल जेव्हा तुमच्या लहऱ्या स्वामींशी जुळून जातील. तर ही जी उपासना आहे ही 3 दिवसीय उपासना जेव्हा तुम्ही कराल तर तुम्हाला नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. पण ही उपासना कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता तुमच्यामध्ये किती ऊर्जा उत्पन्न करताय, तुम्ही किती ध्यानस्थ होताय, तुम्ही किती स्वामींशी जोडताय, त्या ब्रह्मांड शक्तीशी तुम्ही आपल्याला कसं जोडताय ही सगळं तुमच्यावर निर्भर आहे. मग मला अनुभव आलेला आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी 1000 ते 1200 लोकांना अनुभव आलेला आहे जेव्हा त्यांनी ही 3 दिवसीय उपासना केली. ते जेव्हा स्वामींशी जुळले, जेव्हा त्या ब्रह्मांडाशी जुळले तर लगेच त्यांची दुसऱ्या दिवशी इच्छा पूर्ण झाली. तर नक्कीच तुमची सुद्धा इच्छा ही पूर्ण होऊ शकते जर ही उपासना आपण या रीतीने नामस्मरण केलं, स्वामींची अशी सेवा केली तर तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळेल आणि तुम्हाला जे हवंय, जी तुमची इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. हा अनुभव पुण्याच्या एका रमेशजींना आलेला आहे. त्यांनी ही 3 दिवसाची उपासना केली होती. त्यांच्यावर खूप मोठं कर्ज होऊन गेलं होतं आणि काही मार्ग मिळत नव्हता. तर त्यांनी ही 3 दिवसीय उपासना केली होती आणि ती उपासना झाल्यानंतर त्यांनी विचार केला की मी आता माझं कर्तव्य पूर्ण केलं, आता स्वामी मला मार्ग दाखवतील हेच त्यांच्या मनामध्ये होतं. आणि त्याच दिवशी काय झालं, संध्याकाळी त्यांच्या एका दोस्ताचा फोन आला. म्हणतात ना स्वामी कोणत्या ना कोणत्या रीतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यांच्या दोस्ताचा फोन आला आणि म्हणाला की अरे यार मला तुझ्यावर पार्टनरशिप करायची, एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आपण चला पार्टनरशिप करू. त्यांना तो आधार मिळाला आणि त्या आधाराने त्यांनी आपलं संबंध कर्ज चुकवून दिलं. तर स्वामी नेहमी कोणत्या ना कोणत्या रीतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. आता तो मार्ग त्यांचा कोणता आहे ते त्यांना माहिती आहे, पण ते जी मदत आपल्याला मिळते तेव्हा आपण समजून जावं की स्वामींची जी मी उपासना केली होती ती उपासना स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचली आहे. तर मग भक्तांना विचार का करता, सुरुवात करा 3 दिवसीय नामस्मरणाची. खूप मोठं संकट आहे, खूप मोठी इच्छा पूर्ण करायची आहे तर नक्कीच करा. कारण की नामस्मरण खूप मोठं आहे आपल्या इच्छा पुढे, खूप पटीने मोठं आहे. तर आपलं नामस्मरण असं करा की स्वामींना आपल्या इच्छापूर्ती कराव्याच लागतील आणि स्वामी नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण करतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही कोणत्या देवताचं नामस्मरण करता नक्कीच कमेंट्समध्ये लिहा आणि तुम्हाला जर प्रचिती आली 3 दिवसाच्या नामस्मरणामध्ये तर नक्कीच मला सांगा. तर नक्की हे उपासना करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नेहमी हसत रहा.